तुम्ही सगळ्या जणी तुमच्या पीटी टीचरांना सपोर्ट करताय ना? नाही, याआधी पीटीचा तास हवा म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याकडे येत होतात. पण तुमचे पीटीचे टीचर हे वेळेवरती येत नाही हे सांगायला मात्र तुमच्यापैकी कोणी आलं नाही. का बरं? अरे देवा, पुन्हा वाद नको म्हणून लवकर निघालो तर मोबाईल घरी राहिला. मी तर पेटायची ती ठेणगी पेटलीच, पण घरी वनवा पेटलाय तो वेगळाच. पण सर असं कधी घडलंच नाही ते. प्रवास, याच्या आधी तुमच्या समोरच मी त्या सरांना झापलं होतं की नाही, विसरलात का? आता माझीच चूक झाली. मी त्यांना पीटी टीचर म्हणून इथे नोकरी दिली ही माझी सगळ्यात मोठी घोडचूक आहे. आता मी वैद्यांना कसं सांगू की त्यांना जसं वाटतंय तसं खरंच काही नाहीये. काय खरं नाहीये? तुम्ही इथं, बरं झालं तुम्ही इथं आलात. ते मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. नाही म्हणजे मी काही चुकीचं केलंय म्हणून सॉरी म्हणायचं नाहीये. ते आता ते सांगू पण शकत नाही तुम्हाला. पण माझं समजा की मला सॉरी म्हणायचंय, मला सगळ्यांना सॉरी म्हणायचंय, मला सुखत सरांना पण सॉरी म्हणायचंय. बघा ना ते कसे चिडलेत तिथं. खरं तर माझ्यामुळे चिडले असतील ते, मी उशिरा आलो ना म्हणून. खरं तर सॉरी म्हणायचंय. तू कुठं म्हणजे मला यांचा भास झाला काय? नाही नाही, खरं तर मी हा विषय घरीच सोडून यायला पाहिजे होता. आता या दिवसभर दिसत राहते मला. सुखत सर काय सोडत नाही मला. आता या परी तो वैकुंठ नातू देखोनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. इति श्री ज्ञानदेव विराचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोध्याय संपूर्णम्. झालं वय आजी, तू तो अष्टगंध आणि धूप सांगितलं होतंस ना, ते आणलंय बरं का, देवघरात ठेवलंय. परत म्हणशील कामचुकारपणा केला. बर चल, येते मी. अगं थांब, तुझ्याकडे अजून एक काम आहे माझं. आजी काय ग, एकदाच सांगत जा ना. सकाळपासून 3 चक्रा झाल्या माझ्या. अगं तुझी आजी आता म्हातारी झालीये, एकदम सगळं आठवत नाही तिला. अजून एक काम आहे ते कर. वैद्याला जाऊन बोलवून आण जा. वैदेहीला वय काय नाच सुने संग गप्पा मारायचा विचार आहे का? काय काम आहे ग? मी म्हंटल तसं. आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. होय, जा बोलव तिला. आणते बोलावून. सर, गुड मॉर्निंग सर. सर तुम्ही आज इकडे? बघितलं का पोरींनो, आज सर स्वतः तुमचा खेळ बघायला आलेत. आज असा खेळ खेळा की सर बघत नाही, बघतच राहिले पाहिजे. काय सर? बघतोय ना, बघतोय. तुमचे सगळे खेळ मी बघतोय. मी तुम्हाला या शाळेमध्ये सर्व्हिस काय दिली, तर तुमची या शाळेमध्ये रोज सर्व्हिस लेटच व्हायला लागली. नाही सर, तेच माझं सर. आज काय कारण देणार? बस बंद पडली, सायकल पंक्चर झाली. नाही, ही सगळी कारणं तुमची देऊन झालेली आहेत. आज काहीतरी नवीन असेल ना? लाज वाटली पाहिजे पवार, लाज. इतक्या वेळा समजावून सुद्धा त्याच चुका कशा करता तुम्ही? कोण आहात, कोण तुम्ही? ऐका माझं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, माझ्या मनात असं खरंच काही नव्हतं. हो, माझंच अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय खरंच. हो, आता मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत आहे. खरंच मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. हो, ऐका माझं. तुम्हाला तरी कळतं का तुम्ही काय बोलताय ते?
हल्ली इतके बेशिस्त वागायला लागलायत ना, कर्तव्याची जाणीव म्हणून नाही राहिली आहे तुम्हाला. अहो असं नका बोलू. आहे ना कर्तव्याची जाणीव आहे म्हणून तर